बुलढाणा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर राजेंद्र शिंगणे तर शिवसेनेच्या वतीने प्रतापराव जाधव यांनी आपली उमेदवारी 26 मार्च रोजी दाखल केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारांसोबत बोलताना विद्यमान खासदार प्रतापराव यांच्यावर कडाडून टीका केली। प्रतापरावांच्या 10 वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प रखडले असून निष्क्रिय खासदार म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख झाली आहे, असे शिंगणे म्हणाले। त्यांची अतिशय निष्क्रिय अशी कारकीर्द मागच्या 10 वर्षात बुलढाणा जिल्ह्याने पाहिली आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची योजना या जिल्ह्यामध्ये असलेले अनेक प्रलंबित प्रश्न मागच्या 10 वर्षात कुठेही सुटलेले नाही, त्याचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला गेलेला नाही। रेल्वेचा प्रश्न महत्त्वाचा त्या ठिकाणी असेल, सिंचनाचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, खामगाव जालना रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा भाग त्या संदर्भातला प्रामुख्याने त्या ठिकाणी असेल। अनेक रस्त्यांचे प्रश्नसुद्धा आहेत आणि अनेक केंद्राच्या योजना ज्या खासदारांनी प्रयत्न करून जिल्ह्यामध्ये राबवायला पाहिजे होत्या त्या 10 वर्षामध्ये त्या राबवल्या गेल्या नाही आणि जवळपास 1265-70 गावापैकी 70 ते 75% गावापर्यंत संपर्कसुद्धा माननीय खासदार महोदयांनी त्या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून महत्त्वाचा प्रश्न हा विकासाचाच बुलढाणा जिल्ह्याचा राहणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच येणारी लोकसभेची निवडणूक आम्ही या ठिकाणी लढणार आहे। तर प्रतापराव जाधव यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणार असून मोदीजींना केंद्रस्थानी ठेवून ही निवडणूक लढवणार असल्याचे जाधव म्हणाले। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे आणि म्हणून राष्ट्रीय पातळीवरचे मुद्देच या निवडणुकीमध्ये महत्त्वाचे राहणार आहेत। देशासाठी ही निवडणूक होत असल्यामुळं देशाचं नेतृत्व कोणी केलं पाहिजे, देश कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो, देशामध्ये विकास कुठला पार्टी म्हणा किंवा कोणता नेता करू शकतो, या दृष्टिकोनातूनच ही निवडणूक होणार आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे खऱ्या अर्थानं या 5 वर्षात त्यांनी दाखवून दिलं की ते एक या देशाचं सक्षमपणानं नेतृत्व करत आहेत। बुलढाणा लोकसभेसाठी निवडणुकीत कोण बाजी मारणार? लोकसभेच्या निवडणुकीत पूर्वीच लोणार नगर परिषदेत काँग्रेसने सत्ता राखत शिवसेनेला मोठा झटका दिला आहे, तर सिंदखेड राजा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला समान उमेदवार निवडून आले असून चित्र अस्पष्ट आहे। आता हे बघावे लागेल की मतदार कोणाच्या बाजीने कौल देतो। व्हीसीएन न्यूज करिता बुलढाणा येथून पुरुषोत्तम भातुरकर यांचा वृत्तांत। विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में रिटेल बिक्री। आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिजाइनर साड्या, घाघरा ओढ़नी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेयर, किड्स वेयर, फैशन ज्वेलरी, लाइफस्टाइल, शूज व सैंडल, होम डेकोर, मैचिंग। लेन नंबर L2, शॉप नंबर 43 to 48, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री। आराधना